सुंदर असा विषय आपल्या मोर ठेवत आहोत. ज्या बाबासाहेबांनी बसलेले आहेत आणि आता भरपूर त्यांनी प्रबोधन ऐकलेलं आहे आणि याच्यानंतर मनोरंजनाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आणि लोकशाहीचे बीज पेरून माणूस मालामाल केला, संविधानासारखा महाग्रंथ भारतात बहाल केला. अरे काल उघड्यावर जीवन जगत होतो आम्ही ज्ञानदीपा, पण आज माझ्या झोपडीचा तू बाबा महाल केलास. बकऱ्याचे लोन मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलधारा योजना, विहिरी मिळून राहिल्या. सटकाना आणि सट्ट राहणं आहे, काही टेन्शन नाही, होईल तेही होईल. अरे जे गुलाम होते
तेव्हा झालो. 1949 ला बाबासाहेबांनी संविधान लिहून पूर्ण केलं आणि 1950 रोजी संविधान लागू झालं. तेव्हा आम्ही खरे स्वातंत्र्य झालो. आणि म्हणून अमेरिका, लंडन, कोलंबिया आमचा बाप या बहुजनांचा. आणि म्हणून दीक्षा भूमि पे अगर भीमजी के कदम पड़े न होते, क्या कहेंगे दादा? दीक्षा भूमि पे अगर भीमजी के कदम पड़े ना होते तो आज हमारे इतने ऊंचे महल खड़े ना होते. दीक्षा भूमि पे अगर भीमजी के कदम पड़े ना होते तो आज हमारे इतने ऊंचे महल खड़े ना होते. अरे कसम गौतम की हम कब के मर गए होते अगर बाबा संविधान की किताब खड़े लेके नहीं होते. बाबासाहेबांना एवढी चिंता होती तुमची माझी. आणि म्हणून जागा केला हा बहुजन सारा, जागा केला हा बहुजन सारा, जागा केला हा बहुजन सारा. 18 पगड जातीचे लोक तेली, माळी, कुणबी, साडी, सुतार, लोहार, भंगार, महार, परंतु आता महार राहिलो नाही आम्ही. आता बुद्धिस्ट झालो आम्ही. बाबासाहेबांनी धर्मांतर केल्याच्यानंतर. कारण अरे ज्या निसर्गाचं पाणी एका कुत्र्या मांजराला स्वाभिमानानं पिता येत होतं, परंतु आम्ही हाडा मासाचे माणसं असून पाण्यावर सुद्धा सावली पडली तर ते पाणी पिटाळत होतं. बुद्ध काळामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून आणि त्याचा धम्म वाचता का? कोण कोण वाचता? हात वर करा. कोण कोण जातात विहारा? बायाच राहतात पुढे, माणसं कमीच असतात. 4 जण आहेत का फक्त? नाही भावाजी येतात. त्यानं दिली देशाला
लाचारी आणि मग बोले भीमाची घटना बोले भीमाची घटना दिल्लीच्या करेंगे और ये जय भीम वाले भीम जी को अपने सर का ताज करेंगे। मुझे यकीन है जगदीश इस बात पर कि ये जय भीम वाले एक दिन दिल्ली पर राज करेंगे। संपूर्ण विश्व बाबासाहेबांना मानतो आणि बाबासाहेबांची जयंती करतो का की अशी घटना लिहिणारा एकच माणूस आहे डॉक्टर B.R. आंबेडकर। आणि म्हणून एका पंक्तीत बसविले सारे एका पंक्तीत बसविले सारे एका पंक्तीत बसविले सारे एका पंक्तीत बसविले सारे देशातील नरनारी एका पंक्तीत बसवले सारे देशातील नरनारी बोले भीमाची घटना ही बोले भीमाची घटना ही दिल्ली बोले भीमाची घटना ही त्या दिल्लीच्या बदौलत जाग रहे हैं। आज साधु संत भी लोकसभा की टिकट मांग रहे हैं। उन्हें पता चला कि मंदिरों में कुछ रखा नहीं क्रांति का, इसलिए वो संसद की ओर भाग रहे हैं।
जय भीमाला ती ताकद आहे. साला एक एक जय भीमाला हजाराला भारी. अरे बोले भीमाची घटना